तू असं शांत नको ना रे बसू. तू 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 मार मला. तू मार मला दादा मामा. दादा मामा बोल ना काहीतरी. दादा मामा मार ना. तू जीव घे माझा. गळा दाबून मारून टाक मला दादा मामा. करता श्रीनू आवर स्वतः. हो तुम्ही तरी सांगा ना याला. माका खात्री आ श्रीनूचा यात काही एक दोष नाही आ. जा काही झालं ना त्यात त्याची काही एक चूक नसणार. माका खरंच खात्री आ. आणि आपल्या ओवीक सुद्धा विश्वास आ. माझ्या गा अजून किती विश्वास ठेवणार आहात तुम्ही माझ्यावर. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय हा तुमचा चांगुलपण आहे. पण त्याची किंमत नसल्यासारखा वागलोय का मी. आणि त्याची शिक्षा देण्याचा अधिकार दादा मामा तुला आहे. दादा मामा आजपर्यंत या हातांनी गोंजारलंयस तू मला. आज त्याच हातांनी तू मला शिक्षा दे. तो अधिकार तुला आहे दादा मामा. दादा मामा असं नको ना रे शांत बसून. तू मला बोल, ओरड, मार, मला काहीतरी कर ना रे. बोल ना काहीतरी. दादा मामा अरे बोल ना काहीतरी. कसा बोलणार? काही बोलूक ना तोंडच नाही ते का. दादा अरे बोल ना काहीतरी. हा आता काय वाचा बसली काय तुमची? अख्ख्या गावाचो न्याय निवाडो करणार हो दादा खोत. आता तुमचो न्याय निवाडो कोण करतलय? लालिताई त्यांचो न्याय निवाडो करू काय केलं त्यांनी? काय केलं? एका आईच्या लेका फितवल्यान. ह्याच्या संस्कारांमुळे माझो लेक वाया गेलो. आणि आता बघ कसो खाली मुंडी घालून बसलो हा. माझ्या लेकाच्या या अवस्थेक ना तू जबाबदार असस. आणि त्यासाठी मी तुका कधीच माफ करतलय नाही. लालिताई या काय बोलतस? काय चुकीचं बोललाय मी? काय चुकीचं बोललाय मी? तू दादा असा गप कित्या का माहित हा? कारण टेका पण ना ह्या सगळा पटलेला हा. बघाव तेव्हा ना माझो लेक दादा मामा करत ह्याच्या मागे मागे हिंडता. ह्यानी सांगितलेली सगळी कामं करता. औशीपेक्षा ह्याचो दादा मामावर विश्वास अधिक हा. ते का मुंबईत पाठवत होताय शिकूसाठी. पण नाही, मामा म्हणालो नाही मुंबईत नाही जायचा. मग शेतीकडे कोण बघतलय? मग मामाचो भाचो निघालो दापोलेक शिकू. ह्या जर आज मुंबईत शिकू गेला असता ना तर आज ही वेळ इली नसती. चांगलो कमवत असतो. पण माझ्या लेकाचा ना सगळा वाटोळा यानं केला. बाजू घेण्याऐवजी ना तर कानाखाली वाजवले नसताना तर आज हो दिवस बघूक लागला नसता आपला. आज जा काय झाला ना त्याका जबाबदार तू असास दादा. तू लालिताईचा आवाज हा. भाऊजी लालिताई काय हा? नाही ती घरात नाहीये. तिचा आवाज आला म्हणून मी बघायला बाहेर आलो. आता बोल ना. हा आता काय तुझी वाचा गेली काय दादा? हा? अहो मांगऱ्यातून लालिताईंचा आवाज येतोय. अरे बापरे, ही लाली काय दादा आणि उमावहिनीकडे भांडायला गेली की काय? शिनू पण थैसरच हा. देव काय गोंधळ नको घालायला. बंधू चल चल जाऊन बघून येऊ. लालिताई तुम्ही आधी शांत व्हा. जा काही झाला त्याका आपण काही करू शकत नाही. गप राव हा. तू गप राव. उगाच भोळो बनू नकोस काय. बघ माझ्या आणि माझ्या भावाच्या मध्ये पडायचा नाही काय. आम्ही दोघं बघून घेऊ काय ता. आणि हो तू तर काय बोलूच नकोस हा. ह्या तुझ्या भाची खपवत होतास ना माझ्या श्रीनूच्या गळ्यात बांधू. आई ए तुका तोंड वर करून बोलूची लाज असय हा. ह्या माझ्या भावान माका शब्द दिला नव्हता. त्याच्या लेकी सोबत माझ्या लेकाचं लग्न करेन म्हणान. लग्न तर काय झाला नाही. आणि ती याची लेक त्या मुंबई कसं आहे. आणि माझ्या लेकाच्या गळ्यात काय पडला लोडना. कोणामुळे? लाले काय चाललंय तुझं? रोज नवीन नवीन वाद घालायलाच पाहिजेत काय?
ह्या घरात कशाला आलीस? कशाला आलीस वाद घालायला? तुला काही स्वस्त बसवत नाही काय? चल चल तू चल लाली. बसा तुम्ही. बुलंद सांगताय हा? माझ्यामध्ये पडायचा नाही हा? हा. माझ्या लेकाचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या माणसाक ना मी जाब विचारताय. आणि आई म्हणून ना माका तो अधिकार हा. तुम्ही ना या दोघांची ना काय देवळा बांधायची ती बांधा ना. माका काय नाही पडलेली त्याची. माका ना माझ्या लेकाची पडलेली हा. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाला. अगं पण ताई दादाने काय केलं ना, या बघ याच्यामध्ये त्याची काही चूक नाही. सगळ्यात मोठी चूक ना या दादाचीच हा. हो तुम्ही माका नेहमी सांगायचेत ना, तुम्ही माका नेहमी ओरडायचेत ना. हा माझा दादा माझ्या लेकासाठी काय काय करतलय. हा माका त्याची जाणून ठेव कोई. मग काय झालं त्याचा? बोला ना, विचारा त्या का काय झालं त्याचा. आणि काय रे दादाच्या लाडक्या, दादा काय बोलला की राग येता ना तुका. मग आता विचार तुझ्या दादा काय करायचं आता. तुझ्या दादाची वकिली करतस ना तू. हा तुझो दादा अख्ख्या गावाचो न्याय निवाडो करता. मग विचार ना ते का आता काय करायचं आता. ए लाले, तुझ्या तोंडाचा पट्टा आहे ना कमी कर. आपण कोणाशी काय बोलतोय याचं जरा भान ठेव. अगं दादा मोठे आहेत तुझ्यापेक्षा. दादांनी आतापर्यंत जे केलंय ना ते आपल्या मुलाच्या भल्यासाठीच केलंय. मी सांगितलं होता करू. हे ते का मोठेपणा करूचा होता ना म्हणून त्याने सगळा केला. मग आता ह्याका जबाबदार पण तोच हा. आणि तुम्ही सगळे जण जर बोलतात ना तर तुम्ही सगळे जण चुकीच आहात. पण ताई भाऊजी काय चुकीचे बोलले हा. शिणू आज जो कोण आहे ना तो दादामुळेच. त्याने त्याच्यावर चांगले संस्कार केलेत ना. हा आता कसा बोललस हा. माझ्या मनातलं बोललस एकदम बरोबर. आता आणि आज श्रीनूचा काय हा ना ता सगळा या दादामुळेच हा. श्रीनू लहान असल्यापासून या दादान ते का स्वतः सोबत सावलीसारखा ठेवल्यान. त्याच्या आयुष्यातले सगळे निर्णय या दादान घेतल्यान. आणि बंधू तू बोलतस ना तसा या श्रीनूवर या दादान संस्कार केल्यान. काय रे दादा या बंधू काय बोलता. या असे संस्कार केलंस तू हा. ए लाले, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस का तू. बरोबर बोलताय मी म्हणून तर या असा शांत हा. मी माझ्या लेकाच्या बाबतीत चुकीचा वागतय असाच म्हणायचास ना तू. मग आता ह्या सगळ्या ऐकताना तुझी मान खाली कशा खा. हा माझ्या कुठल्याच प्रश्नाचा ना तुझ्याकडे उत्तर नाही हा. आता तुझे केलेले संस्कार उघड्यावर पडले म्हणून तुझी मान खाली गेली ना. हा बोल ना बोल ना. आई आई अगं मी पाया पडतो तुझ्या. थांब ना प्लीज थांब. माझ्या चुकीच्या वागणुकीसाठी तू दादा मामाला जबाबदार धरू नकोस. त्यात त्याचा काही दोष नाहीये. त्याचाच दोष हा. त्याचाच दोष हा. आणि एकदा नाही हजारदा त्याका जबाबदार धरणार. होता ना कोणाचाच ऐकणार नाही मी नाही घाबरत कोणाच. हा सिनेमा तर मेघना आंटींना सांगायलाच हवा. चारू काय चीज आहे ते तरी कळेल त्यांना. पण सांगून मजा नाही येणार. याचा लाईव्ह टेलिकास्ट व्हायला हवा. ही का आत्ता वेळेला फोन करते. तेही व्हिडिओ कॉल. आता काय केलं असेल काय माहित. कसा ना बोलू जा ना तर बोलण्यासाठी खूप काय हा. पण मी मुद्दाम आत्ता तेच दाखले देतोय. लाली
काय बोलता तुम्ही? अहो, त्यांची अवस्था बघा. त्यांना आत्ताच सगळा कळला. तुमका जे काही बोलायचं तर माका बोला, पण त्यांना काही बोलू नका. त्यांना नाही सहन होणार. मी पाया पडतोय. तुझी नाटका बस झाली हा उमा, बस झाली. तुझ्या या नवऱ्यामुळे ना माझ्या लेकाचं आयुष्य उद्ध्वस्त झाला. त्याच्या हातून एवढी मोठी चूक झाली. माझ्या आयुष्यात ना स्वप्नात सुद्धा कधी मी विचार केला नव्हता, ता सगळा त्याच्या हातून घडला. पण मी आता गप्प बसूच आहे नाय. काय रे दादा, मी जेव्हा चारू आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढलाय तेव्हा ह्या उमाच्या सांगण्यावरून तू त्याच्यात मोडतो घातलंस ना, तेव्हा तू या श्रीनूच्या नकारात पाठिंबा दिलास. कशा केलास या सगळा हा? काय तर म्हणे दायची जी शेवटची इच्छा काहीतरी वेगळीच हा. परत ता जाऊ दे. ही चारू ना नांदिवली सोडून निघून चालली होती तेव्हा तर तू करच केलंस. का केलास या सगळा हा? माका ना माझ्या प्रश्नांची उत्तरं वही आता, आणि ती मिळाल्याशिवाय ना मी हैसून जाणार नाही. बस लाले, तेव्हा तर तू पण तयार झाली होतीस. तुला जर खटकत होतं तर तेव्हाच का नाही सांगितलंस? हा, ताच चुकला माझा. ती व्याध ना घरातून कायमची निघून जाणार होती ना, म्हणून मी घाबरवलाय. पण ती ना उलट्या पावली श्रीनू सोबत खोतांच्याच घरात परत इली आणि अचानक श्रीनून चारू सोबत लग्न करण्याचा हट्ट धरल्या. आणि तेव्हा सुद्धा या दादांना मान हलवलीन. मका सांगा याका काय गरज होती आ? काय गरज होती श्रीनूक पाठिंबा द्यायची? माझ्या पोराच्या लग्नाचे निर्णय पण तूच घेशील काय रे? आणि दादा माका सांग, तू घराचो करतो पुरुष असस ना, हा एक जबाबदार माणूस असस. अख्ख्या गावातली लोक तुका आदर्शवादी माणूस म्हणून समजता हा? आणि मग असो माणूस माझो लेख घडवताना कसा चुकला हा? काही बाद झाला? अजून किती बोलशील? लाले, हे आता अति होते हा तुझं. नाही, मी घाबरवणार नाही. माझ्या लेकाच्या हातून एवढी मोठी चूक घडली, मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही असा त्याच्या हातून घडला हा. आणि आता ते का ना त्याच्या मनाविरुद्ध आयुष्यभर त्या पोरी सोबत लग्न करूचा लागत जी ते का आवडत नाही. आणि ह्या सगळ्या कोणामुळे होता? या दादा खोतांमुळे. मग सांगा, ह्या सगळ्यात ना श्रीनूचा काय दोष हा? कसा असता ना बंधू, मडका वाकडा तिकडे घडला ना तर त्यात मडक्याचा दोष नसता, ता घडवणाऱ्या त्यांच्या हाताचा दोष असता. अख्ख्या गावात संस्कारांचे धडे देणारो दादा खोत माझ्या लेकाक संस्कार देताना कमी पडलो. म्हणून माका ना आयुष्यभर खंत रवात की मी माझो लेक चुकीच्या हातात दिलाय. आधीपासून ना जर माझा बोट धरून माझो लेक चालला असता ना तर आज चित्र वेगळं असता. लाली, तुझं डोकं फिरलंय ना म्हणून तू वाटेल ते बरळतेस. श्रीनू जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालला असता ना तर आज त्याच्या चेहऱ्यावर जो पश्चाताप दिसतोय ना तो दिसला नसता. लाले, तू कधीच स्वतःची चूक मान्य केली नाहीस आणि आजही करत नाहीयेस. तू चल चल चल, तू चल लाली, चल तू चल. हात लावायचा नाही हा? हात लावायचा नाही. मी माझी चूक कधीच मान्य करत नाही, कारण मी कधी चुकीची नसतायच. आणि आज ता सिद्ध झाला. हे बघ लाली, तू बरोबर आहे. बरोबर आहे. लाली, तुझा बरोबर आहे. तुझा काय पण चुकला नाही.
सगळं माझाच चुकलं. मला माफ कर. दादा मामा, अरे मी केलेल्या चुकीसाठी तू का हात जोडतोयस? हे बघ, तू तू आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. यात तुझा काही दोष नाही. हे सगळं माझ्यामुळे होतं. अरे कसला आवाज येतोय हा? भांडल्यासारखा येतोय. पण एवढ्या जोरजोरात बोलतय कोण? आई बाहेर आहेत. त्या कोणाशी वाद घालतात का? बापरे. लाली, माझं चुकलं. तुझ्या लेखा घडवण्यात माझ्याकडून चूक झाली. माका माफ कर. तुझ्या लेकाला घडवण्यात मी काहीतरी कमी पडलं. सगळं माझं चुकलं. दादा नाही दादा दादा किती वाट बघितली होती मी या दिवसाची. आज माझं स्वप्न पूर्ण झालं. शेवटी मी या रघुनाथ खोताला गुडघे टेकायला लावले. आणि माझे संस्कार हरले. मी हरलो. तुझ्या लेकाला घडवण्यात कमी पडलोय मी. हे काहीचे तळतळाट घेतले तुम्ही. तुझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ केलं मी. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण माका माफ कर. हे दादा माका माफ कर. हे खा. आता मी चारू आणि श्रीनूचा लग्न लावून देतलं. तुका पण याच वया होता ना दादा? हा? आता नाही म्हटलं तरी या करूक देऊक लागतलंय. आणि आणि तुका शेवटचं सांगतलंय. यापुढे माझ्या लेकाच्या आयुष्यात माका तुझी ढवळाढवळ नको. हा जेवढा केलास ना तेवढा खूप झाला. हा? मामा भाच्याच्या नात्यापुढे काही एक अधिकार नाही हा तुझा माझ्या लेकाच्या आयुष्यात. समजला? आणि तू पुन्हा जर का हैसा इलास ना तर माझा मेलेला तोंड बघतालायस. चल लाली, चल म्हणताय ना लाली! मी. चल लाली! गो बाजू. चल चल. वाह क्या बात आहे. यालाच म्हणतात परफेक्ट क्लायमॅक्स. निशी, आई, मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता म्हणून मी बघायला आले. मला असं वाटलं आपल्याच घरातून येतोय. आई, हा तुम्ही ठीक आहात ना? अगं हो. ते काय झालं, मी एक फिल्म बघत होते त्याचाच आवाज ऐकला असशील तू. काय जबरदस्त फिल्म होती ग. आणि काय जबरदस्त क्लायमॅक्स होता त्याचा. तोही कॉमेडी. मला तर खूप मज्जा आली. तू सुद्धा बघ ना कधीतरी वेळ काढून. तुला पण मज्जा येईल. हो, मी नक्की बघेन. हं. बरं, मला आवरायचं आहे. मी येते. हो 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 आवरा. घरी जा सगळे. दादा आहे की ना दादा? मग थोडा वेळ एकटं राहू दे. घरी जा तुम्ही.
चारू, तुझ्यामुळे आज या देव माणसावर ही वेळ आली. मी तुला सोडणार नाही. आता गोष्ट फक्त श्रीनिवासपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता हा माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे. बघ मी काय करते. मी शांत बसणार नाही. तुला ह्या सगळ्याची किंमत मोजावी लागेल.